हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे टेरेसवरून. तर टेरेसवरती ना सारखं सारखं येणं तर होतच नाही. आम्ही म्हणजे नाही का महिन्यातून एकदा किंवा फार फार तर दोनदाच टेरेसवरती येतो आणि तेही विकेंडला, ज्यावेळेस अहोंना सुट्टी असते त्यावेळेस. आणि इकडे बघा वीराचं काय चाललंय, हाय कर म्हटलं की कशी हाय करतीये. तर मग मस्त असा टेरेसवरती आम्ही तिघांनी मिळून टाईम स्पेंड केला. आणि आता हे बघा, हा जो व्ह्यू दिसतोय ना, हा माझ्या गॅलरीतून सुद्धा दिसतो. आणि खरंच म्हणजे खूप छान वाटतं गॅलरीत असं उभं राहून हा व्ह्यू पाहायला. म्हणजे आता काही दिवसांनी ना आम्ही नवीन घरात शिफ्ट होऊ, तर इथलं जे काही सगळ्यात जास्त मी काही मिस करेल ना, तर तो हा व्ह्यूच आहे. त्यामुळे मी इथं कॅमेऱ्यात त्याला कॅप्चर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. कारण नंतर कधी जाऊन आपल्याला पाहावंसं वाटलं तर आपण हा व्हिडिओ ओपन करून सहज पाहू शकतो. कारण खूप छान वाटतं. म्हणजे तो व्ह्यू पाहून कुणी असं म्हणूच शकणार नाही की आपण नाही का सिटीमध्ये वगैरे राहतो. एक तर असा कोकणातला किंवा गावाकडचाच फील येतो. आणि मग त्यानंतर इकडे अहोंचं चाललंय की वीराची चालण्याची प्रॅक्टिस घेत आहेत. आता खरं तर आहे ना, हा व्हिडिओ पण थोडासा जुनाच आहे, म्हणजे 1-2 महिन्यापूर्वीचा. काय होतं, घरातली सगळी कामं, रोजचं एडिटिंग आणि वीराला पाहून आहे ना, प्रत्येक व्हिडिओ एडिट करणं म्हणजे वेळेवर पॉसिबलच होत नाही. तरी पण मी ट्राय करत असते, पण होतं असं कधी कधी लेट. आणि आता अंधार पण पडत चालला होता, त्यामुळं आम्हाला खालीच जायचं होतं. पण आहो तिला असं म्हणजे चालायला शिकवत होते, तर म्हटलं चला ह्यांचा हा मुवमेंटसुद्धा आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करून ठेवू. म्हणजे ह्याच आठवणीनंतर आपण व्हिडिओत पाहिल्या की आपल्याला नव्याने पुन्हा जगता येतात. तर मग टेरेसवरून आम्ही खाली गेलो आणि मग मी लगेच रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली. सगळ्यात अगोदर आहे ना, मी आता वीरासाठी इथे डाळ खिचडी बनवायला घेतलेली आहे. कारण तिचं कसं आहे, तिचे सकाळ दुपार संध्याकाळ जे खाण्याचे टायमिंग्स आहेत ना, त्यावेळेला आपण तिला दूध जरी दिलं ना जबरदस्ती, तरी ती पित नाही. त्यावेळेस तिला खाऊच पाहिजे असतो. मग म्हटलं अगोदर तिच्यासाठी खिचडी बनवून घेते. तर त्यासाठी मी ते ना कुकरमध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यात 2-3 कढीपत्त्याची पानं, 2 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यानंतर जिरी, मोहरी, थोडीशी हळद आणि हिंग टाकला. कारण हिंगामुळे म्हणजे नाही का जेवण पचायला हलकं जातं लहान मुलांना सुद्धा. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपलं तांदूळ आणि मुगाची डाळ चांगली प्रॉपर वॉश करून आणि टाकली. आणि जास्त पाणी टाकलं थोडं, म्हणजे मऊ शिजावा म्हणून. आणि कोथिंबीर टाकून मग शिट्ट्या व्हायला तिकडं ठेवल्या. तोपर्यंत म्हटलं आता आमच्या दोघांच्या सुद्धा जेवणाची तयारी करून घेते. तर थोडं थोडं लाईटच जेवण करायचं होतं. मग इथं मी पनीर सॅलड बनवायला घेतला आमच्यासाठी. आता सगळ्या भाज्या चिरून घ्यावा म्हटलं. मग 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची आणि गाजर पण टाकलं. तर गाजर मी डायरेक्ट ना चिरून नाही टाकत सॅलडमध्ये, मला असं किसून टाकलेलं आवडतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिरूनसुद्धा टाकू शकता. आणि लगेच मग इकडे काकडी पण चिरून घेतली. आता काकडीचं मी ना नेहमी असं करते, पाठीमागचं जे बुड आहे ते कापल्यानंतर त्याला थोडंसं परत असं त्याच्यावरती घासून घेते. जेणेकरून काय होतं, असं म्हणतात की ते काकडीचा कडूपणा निघून जातो. आणि जर काकडी कडू असेल तरच तसं करायचं. शक्यतो तरी उन्हाळ्यामध्ये वगैरे काकड्या जास्त कडू असतात, पावसाळ्यात नसतात. कारण पाणी कमी पडल्यानंतरच त्या तशा कडू होतात. मग एक घरात बीटसुद्धा होतं, तर मग ते बीटसुद्धा किसून घेतलं. म्हटलं आपल्याला कोशिंबीर बनवायला नाही का दह्यामध्ये वगैरे टाकायला कामी येईल. आणि मग त्याच्यानंतर कांदा चिरून घेतला. तर कांदा मी सॅलडसाठी थोडासा असा मोठा मोठाच चिरून घेते. सगळ्या भाज्या चिरून झाल्यानंतर मग मी लगेच म्हटलं आता भाज्या थोड्याशा परतून घ्यावं. त्यासाठी मी एका कढईमध्ये ना थोडंसं साजूक तूप टाकलं आणि मग त्याच्यामध्ये कांदा, ढोबळी मिरची आणि माझ्याकडे जे ग्रीन पीस होते ना, तर ते टाकले परतायला थोडेसे. ते इकडं परतायचं तोपर्यंत म्हटलं साईड बाय साईड आपण इकडं लगेच कोशिंबीर पण रेडी करून घेऊ. तर दह्यामध्ये मी ना थोडंसं ताकाचा मसाला टाकला आहे, म्हणजे चाट मसालासारखंच असतं ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि बीट टाकले. बीट टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपल्या कोशिंबीरला किती छान असा पिंक कलर आलेला आहे. तिकडं भाज्या परततच होत्या. मग म्हटलं चला तोपर्यंत इकडं पनीरसुद्धा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते. म्हणजे खूप छोटे पण नाही आणि खूप जास्त मोठे पण नाही, असे मीडियम साईजचे पीसेस कट करून घेतले. तोपर्यंत त्या भाज्या थोड्या परतल्या. मग त्यात गाजर पण टाकला. मग त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडेसे धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला. आता आम्हाला ते टाकून आवडतं म्हणून मी टाकला. तर तुम्ही तुमच्या आवडीचा दुसराही कोणता पण मसाला ॲड करू शकता. आणि आता मला पनीर सौते करून घ्यायचं होतं. मग त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं घी टाकलं आणि मग त्याच्यामध्ये पनीर ॲड केलं.
चवीनुसार परत मीठ ॲड केलं आणि आपली घरातलं लाल तिखट असतं ना ते ॲड केलं. आता या ठिकाणी ना मी हळद ॲड करायचं विसरले होते, लक्षात आल्यानंतर मग ते सुद्धा ॲड केलं आणि छान असं मिक्स करून चांगलं त्याला परतून घेतलं, म्हणजे नाही का थोडंसं असं ब्राऊन कलर येईपर्यंत. आता माझं हे बघा छान असं पनीरसुद्धा व्यवस्थित सॉते करून झालेलं आहे. आणि आता काही नाही, मगाशी ज्या मी भाज्या परतून घेतल्या होत्या ना त्या याच्यामध्ये ॲड केलं आणि गॅस बंद केल्यानंतर जी चिरलेली काकडी आहे ना ती ॲड केली आणि झालं माझं सॅलड रेडी. तोपर्यंत इकडं वीराचा सुद्धा खाऊ रेडी झाला होता, तो एका बाउलमध्ये काढून घेतला. आणि इकडं आमचं बघा आमचंसुद्धा सॅलड रेडी झाले. तर आहोंसाठी मी इकडं प्लेट बनवत होते. आता आहोसुद्धा जेवायला बसले, मी पण वीराला भरवत होते. इथेच व्हिडिओची एंडिंग करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.